आज आपण येथे जमलो आहोत ते गुरुपौर्णिमेसाठी। तेव्हा स्वामीजींच्या चरणी दंडवत घालून तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि नृत्य नाटिके सुरुवात करते। आपल्या सर्वांना परिचित असे श्री कृष्ण माहोरे काका राहणार अमरावती यांचा एक विलक्षण अनुभव आपण येथे स्वामीजींच्या कृपेने कसा चमत्कारिक घडला आहे ते पाहूया। माहोरे काका 1998 मध्ये स्वामीजींशी जुळले। 2003 मध्ये काकांच्या मुलाचा हात तुटला। झाले असे की स्वामीजींच्या सहवासात राहताना माहोरे काका पाळण्याला रामायण करीत होते। तेव्हा स्वामीजींनी काकांना सांगितले की आता रामायण थांबवा आणि माहोरे तुम्ही घरी जा, तुमच्या मुलावर संकट येणार आहे, त्याचा हात तुटणार आहे, एवढे स्पष्ट भविष्य स्वामीजींनी सांगितले। तरी काका म्हणाले, तुमचे चांगले आहे ना, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे। तेव्हा आता तुम्हीच हे संकट दूर करा स्वामी। तेव्हा रामायण वाचता वाचता स्वामीजी उठले आणि म्हणाले, त्याला वाचवा लागते, त्याला वाचवा लागते। ती वेळ साधारण 10 वाजताची। नंतर 12 वाजता फोन वाजला। त्याआधी स्वामीजी म्हणाले, माहोरे तुमचा फोन आला, जा तू घ्या। तोवर फोन वाचलाच नव्हता, त्यावेळी डब्याचा फोन होता। नंतर बेल ऐकू आली, तेव्हा मोठ्या मुलाचा फोन आला की लहान मुलाचा म्हणजे संदीपचा हात तुटला आहे आणि आम्ही त्याला नागपूरला घेऊन जात आहे। दुसऱ्या दिवशी स्वामीजी म्हणाले, जा माहोरे, नागपूरला जा, त्याला हा अंगारा लाव आणि त्याचा हात बरा होईल। येथूनच स्वामीजींनी नागपूरला असणारे शिष्य विजय अग्रवाल यांना संदीपच्या सेवेस लावले। तेव्हा सर्व पैशांची व्यवस्था आणि सेवा गुरुबंधू विजय भाऊंनीच केली। असा चमत्कारिक अनुभव स्वामी तुमचे कोटी कोटी धन्यवाद। दुसरा अनुभव तो आपल्या संगीताताई कोल्हे यांचा। त्या स्वामीजींशी भिवकुंडी येथे 2000 साली जुळल्या। कुणी आपल्यावर कितीही चिडले तरी ते कसं सहन करावं त्यांनी शिकवलं। आज कोल्हे ताईंना स्वामीजींशी जुळून 24 वर्षे म्हणजे संपूर्ण 2 तप पूर्ण झाली। तसे तर बरेच अनुभव आहेत, पण त्यातल्या त्यात स्वामीजींचा चमत्कारिक अनुभव म्हणजे ताईंच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस ताईंनी गौरी इन हॉटेल हे कार्यालय म्हणून घेतले आणि ताईंच्या मुलींना जे सोनं द्यायचं होतं ते त्यांनी पर्समध्येच बाळगलं, कारण हॉटेलच्या रूमची एक्स्ट्रा चावी त्यांच्याकडे असते। तेव्हा ते सोने पर्समध्येच बाळगणं जास्त योग्य राहील असं त्यांनी ठरवलं। पण सकाळी उठल्यावर पर्समध्ये ते नव्हते। आता खूप टेन्शन आलं होतं, काय करायचं, कुणाला सांगायचं, कसं होईल, सारे संकटच। तेव्हा स्वामीजींना रात्री 12 वाजता फोन केला। त्यांना सांगितले की मुलीला द्यायचं सारं सोनं गायब आहे। तेव्हा स्वामीजी म्हणाले, सोनं पर्समध्ये जा। पर्समध्ये हात घालतात सोनं बाहेर, असे कसे झाले? ताईंनी स्वतः आणि त्यांच्या मुलीनेही स्वतः सर्व पर्स उलगडून बघितली होती। तिला कुठेही फाटकं तुटकं काहीही नसताना असे कसे झाले? चमत्कार!
आजही कलियुगात स्वामी माझ्यासाठी जसे लोखंडाला स्पर्श करणारा परिसच. श्री स्वामी सीताराम. आता एक आणखीन अनुभव काका नारायण वानखेडे यांचा. हे वायगाव येथे जिल्हा वर्धा येथे राहतात. स्वामीजींच्या सानिध्यात हे गेले 25 वर्षापासून आहे. स्वामीजींनी यांना ट्रस्टी सुद्धा बनवले. कुठेही कुठलेही